वाटेत अडली तर विडली तर म्हटलं नाही, मी दोन गोष्टींसाठी जाणार. एक, बाळासाहेब मानांची माझी मैत्री, आणि दुसरं, मधमाशी पालन हा माझ्या रुचीचा विषय, माझ्या हृदयापासून आवडणारा विषय. त्यामुळे दोन्ही यासाठी मी जाणार. आणि मी काल पनवेलला आलो बोरिवलीहून. 4:15 गाडी सुटली आणि काल 2 तास ती उशिरा होती. मी 12 वाजता रत्नागिरीत पोहोचलो. ते सोडा, तो काही मुद्दा महत्वाचा नाही. सांगण्याचा मुद्दा असा की मधमाशी पालन हा एक माझ्या अत्यंत आवडीचा रुचीचा विषय, आणि ज्या विषयात मला अजिबात माहिती नव्हती. म्हणजे आपल्यापैकी 90% लोक असे असतील की ज्यांना मधमाशीबद्दलचे गैरसमज असतात, पण नेमकी मधमाशी काय हे माहीत नसतं. माझंही तसंच होतं. मी मुंबईत लहानपणापासून वाढलेला आहे. मी ज्या संस्थेत काम केलं त्याचा उल्लेख केला बाळासाहेबांनी. त्या संस्थेत त्यावेळेला देशाचे जे प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी, ते आमच्या संस्थेत आले होते, येणार होते. आणि आमची अशी मोठी प्रशिक्षण संस्था आहे, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार. आणि तिथे 400 जणांचा मोठं सभागृह आहे. आणि त्या सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला 2 मधाची मोठी पोळी होती आग्या माशांची. आता निसर्गातही आपण बघतो की आग्या माशांची पोळी असतात, हे मला माहीत नव्हतं. आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नव्हतं मधमाशांचे प्रकार आणि काय ते. तर ती अशी मोठी पोळी लागली होती, एवढ्या उंचीची, या टेबलाच्या उंचीची मोठी पोळी लागली होती. खरं मधमाशीचं पोळं लागणं म्हणजे शुभ म्हणतात. म्हणजे मधमाशीचं पोळं जर तुमच्या घरावर लागलं तर ते अत्यंत शुभ असतं. पण त्यावेळेला देशाचे पंतप्रधान येणार होते आणि त्यांची एसपीजी नावाची एक सुरक्षा पथक असतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की ताबडतोब मधमाशांची पोळी काढा, कारण प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यांना चावल्या तर आम्हाला कुठे काय माहिती होतं, आम्हाला चावतात असंच माहिती. आणि ते काही केल्या निघे ना, कारण ते उंचावर होतं. मग एका आदिवासीला बोलावलं आम्ही. मग त्यांनी त्या जुन्या पद्धतीत, अवैज्ञानिक पद्धत आधी जी चालते, त्यांनी जाळायचा प्रयत्न केला. तो काही जमला नाही त्याला. आणि मग शेवटी आम्ही नाईलाजाने मीरा भाईंदर, जिथे जी आता महापालिका झाली, त्याला नगरपालिका होती, त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एका अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावलं आणि त्या पाण्याच्या फवाऱ्याने आम्ही ती 2 मधमाशांची पोळी उडवली. आज त्याचं मला दुःख होतं की आपण मधमाशांना मारलं. कारण एक मधमाशीचं पोळं जाळणं किंवा एक मधमाशीचं पोळं नष्ट होणं म्हणजे एक गाव नष्ट होणं, हे मधमाशीचं महत्व आहे. मला कुठे माहिती होतं, पण आता मला दुःख होतंय की आपण 2002 साली अशा प्रकारची 2 मधमाशांची पोळी आपण त्याला मारलं आणि 2 आपण गावं नष्ट केली. आज मला त्याचं दुःख होतं, कारण अज्ञान. त्यामुळे आपल्याला मधमाशीविषयी योग्य माहिती आपल्याला झाली पाहिजे. कारण मधमाशी हा निसर्ग साखळीतला किंवा जैव साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे आज आपण बघतो की वाघ एकीकडे आहे, निसर्ग साखळीतला एक मोठा घटक आहे वाघ. हा वाघ वाचावा, वाघाचं संवर्धन व्हावं म्हणून चळवळ उभ्या राहतात. टायगर डे वगैरे सगळा इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो जागतिक व्याघ्र दिन वगैरे साजरा केला जातो. पण दुसऱ्या बाजूला त्याच अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे मधमाशी, जिच्यामुळे आपण अन्न खातो. त्या मधमाशी जगण्यासाठी, मधमाशी वाचण्यासाठी, तिचं संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारली जात नाही. आता पुन्हा जागतिक मधमाशा दिन 20 मेला असतो, मलाही माहित नव्हतं. आम्ही सुरू केलं आमच्या मंडळाने साजरा करायला. तेव्हा मधमाशी विषयी जेवढी आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल तेवढी माहिती आपण मिळवली पाहिजे. आज मधमाशी हा एकमात्र कीटक आहे. आता कीटक शब्द का बरोबर नाही, कीटक म्हटल्यावर आपल्या डोळ्यात म्हणे कीटक असं एक एकूण मनात येतं, त्याला काहीतरी योग्य शब्द शोधायला पाहिजे. पण आज एकमात्र कीटक आहे ज्या कीटकावर सर्वात जास्त संशोधन झालेलं आहे विज्ञानात आणि अजून होत आहे. त्यामुळे अशी मधमाशी आपल्या दृष्टीने महत्वाची का? कारण आज तुम्ही आम्ही जे अन्न खातो हे अन्न केवळ मधमाशांमुळे खातो. आज जगातल्या 80% वनस्पती आहेत, वनस्पती, फळं, फुलं यांना परपरागीकरण लागतं. हे परपरागीकरण मधमाशा करतात आणि 100% करतात. बाकी भुंगे बिंगे आहेत
काही कीटक आहेत पण त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मधमाशी एकमेव अशी कीटक आहे, अद्भुत ईश्वराने निर्माण केलेला असा घटक आहे सजीव की ज्याच्यामुळे आपण जिवंत होतो. म्हणजे आता इथे मी प्रेझेंटेशन दाखवणार आहे, जरा पुढे दाखवू तुम्ही, पुढची स्लाइड घ्या. की पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर तुमच्या आमच्यासारखी सगळी मानवजात पुढच्या 3 वर्षात नष्ट होईल. आपण जगणारच नाही, कारण आपण त्यांच्यामुळे अन्न खातोय. आज आपण जे पीक सगळं खातोय, अन्न खातोय, दाणे खातोय, हे सगळं मधमाशांमुळे खातोय. ते परागीकरण झालं नाही तर उत्पादनच वाढणार नाही. त्यामुळे त्याची क्षमता आहे त्या झाडाची 20% केवळ वनस्पती किंवा पिकं अशी आहेत की जे स्वपरागीकरण करतात. बाकी सगळ्या वनस्पतींना आणि फळांना परपरागीकरणाची आवश्यकता असते आणि ते मधमाशा काम करतात. एका फुलावर दुसऱ्या फुलावर जाऊन ते जे परागीकरण असतं, त्यामुळे आपण आज सगळी सृष्टी भरलेली आहे, त्याचं कारण मधमाशा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता पाहिली पाहिजे, मनात कृतज्ञ असलं पाहिजे आपण. पण आपल्याला माहित नसतं तर मधमाशी ती चावते, नको रे बाबा, म्हणून आधी ते मुद्दामून जिवंत मधपेटी आणलेली. आज आपण ती मधमाशीची जी प्रेम आहे लाकडी, ती आपण हातात उचलून बघा, अजिबात तुम्हाला चावत नाही मधमाशी. तुम्ही तिला डिवचलं तरच चावते ती. त्यामुळे मनातला गैरसमज काढून टाका. आज वृत्तपत्रात आपण बातम्या वाचतो की सिंहगडावर मधमाशांनी हल्ला केला, इथे ठाण्याजवळ आणखीन एक जण मेला मधमाशी चावून, नंतर वटपौर्णिमेला मधमाशा चावल्या, अमुक ढमुक, अशा वेगळ्या बातम्या आपण वाचल्या असतील पेपरातनं. ते खरंही आहे, म्हणजे चावल्या खरंही आहे, पण त्याच्या मूळ कारणात कोणी जात नाही. या प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारण होतं. जसं सिंहगडावर जे कॉलेजचे विद्यार्थी गेले, त्याने ते मोठं मधमाशांचं पोळं होतं, त्याला मारला दगड मारल्या त्या चवताळल्या. वटपौर्णिमा, महिला सगळ्या आपण, आपल्याला माहिती आहे, दोरा आपण गुंडाळतो, सूत गुंडाळतो, पूजा करतो, आग लावतो. आग लावतो म्हणजे आपण समई पेटवतो. आता हे समई पेटवणं, तो जो अग्नी आहे हा मधमाशाला चवताळायला लावतो. अग्नी तिला चालत नाही, म्हणून मधमाशा त्यावेळेला चवताळल्या. त्यामुळे असं प्रत्येक काही ना काही कारण आहे, म्हणून मधमाशा आपल्याला चावतात. आपण मधमाशा, आता मगाशी आपण रासायनिक फवारणीची गोष्ट केली. आज आपल्याला माहिती आहे की आपण अत्तर लावतो, आपण सेंट मारतो, बरोबर. आता आपण अत्तर लावून, सेंट लावून मधमाशाजवळ गेलो तर मधमाशा तुम्हाला चावणार. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सिगरेट पितो आपण, उदबत्ती जवळ येतो, धूर येतो, अशा सगळ्या गोष्टींमुळे मधमाशा चवताळतात, म्हणून तुम्हाला त्या चावतात, स्वतः नाही चावत. म्हणजे संशोधन असं सांगतं की उभ्या माणसावर, म्हणजे आपण पूर्ण वाढ झालेला माणूस आहे 18 वर्षाचा, त्याला 1000 माशा एका वेळेला चावल्या, 1000 माशा एका वेळेला चावल्या, एकाच वेळेला, तर माणूस मरण्याची शक्यता असते. आणि छोट्या मुलाला 500 मधमाशा एका वेळेला चावल्या. बाकी मधमाशी चावून माणूस मेले असं उदाहरणच नाही. तो योगायोग असेल, त्याला घाबरून अटॅक आला येऊ शकतो कदाचित, पण मधमाशी चावून माणूस मरत नाही. अशा खूप चावल्या एका वेळेला 1000 माशा, आणि तो फारच 1000 माशा तुम्हाला येऊन कशाला चावतील करायला. त्यामुळे हा मनातला गैरसमज काढून टाका. आता एक फक्त घटना घडली त्याचा उल्लेख करतो की छत्तीसगडमध्ये नक्षलवादी विरोधी अभियान सुरू आहे, दंतेवाडा आणि अबुशमाड्या भागात. तिथे एक कुत्री चावली, पोलिसांची शिकारी कुत्री, मधमाशा चावून ती मेली. का मेली? कारण इंग्रजीत त्याला स्वार्मिंग म्हणतात. मधमाशा सगळ्या एका बाजूने, एका ज्याचा थवा असा उडतो, स्वार्मिंग म्हणतात त्याला. एका दिशेने दुसऱ्या दिशेला समजा गेल्या एका पोळ्यातनं, तर त्या स्वार्मिंग त्यांचं असतं. त्यावेळेला तुम्ही त्यांच्या मार्गात आलात तर तुम्हाला मधमाशी चावतात. तर ती कुत्री होती, ती त्या सगळ्या मधमाशांच्या थव्याच्या मध्ये आली. त्यामुळे 200 मधमाशा त्या कुत्रीला चावल्या एका वेळेला, म्हणून ती कुत्री मेली. नाहीतर उगाच माणसाला किंवा कुणाला चावणार नाहीत मधमाशा. अत्यंत निरुपयोगी त्या अर्थाने, म्हणजे चावण्याच्या दृष्टीने, पण अत्यंत उपयोगी निसर्गाच्या दृष्टीने, आपल्याला खाद्यपुरवठ्याच्या दृष्टीने हा निरुपयोगी शब्द चुकीचा आहे, निरुपद्रवी असा कीटक आहे. पण मनुष्याला, निसर्गाला, पर्यावरणाला अत्यंत उपयुक्त असणारा असा मधमाशी हा अद्भुत असा घटक आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण पाहिली पाहिजे. म्हणून आईन्स्टाईन म्हणतो
की जर मधमाशा पृथ्वी तलावरून नष्ट झाल्या तर आपण सर्वजण नष्ट होऊ. नेक्स्ट. आता म्हणजे निसर्गाच्या मानव जेव्हा निर्माण झाला त्या मानवाला पहिली गोडी लागली गोड पदार्थ. आज आपण सगळे श्रीखंड, बासुंदी, आंबा सगळं आपण खातो, पण पहिला मनुष्याला गोड पदार्थ चव कळली ती मधामुळे, मधाच्या गोडव्यामुळे. स्वीट डिश आपण म्हणतो इंग्रजीत. त्या मधाची हा पहिला सगळ्या निसर्गातला पहिला मनुष्याला लागलेला गोडीची चव ही म्हणजे मध. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारत या काळापासून मधमाशीचा मधाचा उल्लेख आहे. हा खूप प्राचीन काळ आहे. नेक्स्ट. बघा निसर्ग साखळीतला महत्वाचा घटक मनुष्यास प्रथम गोड चव कळली तो पदार्थ मध. पर्यावरण पूरक कृषी जोड व्यवसाय, आर्थिक रोजगार आणि शाश्वत विकास त्यातून हे सगळं त्याचं चक्र आहे. ही मधमाशी निसर्ग साखळीतला महत्वाचा घटक आहे. कृषीचं उत्पादन हे दुप्पट होतं. आज आपण आंबा बागेत जर आलेले आंब्यातून जो पीक दुप्पट होईल. इस्रायल सारखा छोटासा देश, मग असे मी सांगत होतो उदाहरण, दापोलीतले इथे आपले शास्त्रज्ञ आलेले आहेत ते अधिक त्यांना माझ्याबद्दल माहिती असेल. पण इस्रायल सारखा छोटासा देश म्हणजे त्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रातला ठाणे जिल्हा आणि मुंबई मिळून असेल तेवढं आहे. देश आहे एवढासा छोटा, म्हणजे महाराष्ट्र त्याच्या दसपट आहे जवळजवळ. या इस्रायलमध्ये मधक्रांती झाली. आज इस्रायल सारखा देश 3,500 टन मधाचं उत्पन्न करतो. जिथे 60% वाळवंट आहे, 40% फक्त शेती आहे किंवा आपल्यासारखी माणसं राहतात. या 40% जमिनीवर 3,500 टन मध उत्पन्न करतात, जो महाराष्ट्राच्या 1 दशांश म्हणजे महाराष्ट्र दसपट पुढे आहे. म्हणजे भारताचं सुद्धा उत्पादन एवढं नाहीये 3,500 टन मधाचं. आज इस्रायल का पुढे गेलं? कारण तिथे अशा मधपेट्या, पॉलिनेशन म्हणतो, परागीकरण म्हणतो. इस्रायलची संत्री आज प्रसिद्ध आहे, इस्रायलच्या काकड्या प्रसिद्ध आहेत, इस्रायलची भाजी प्रसिद्ध आहे. याचं कारण मधमाशांच्या पेट्या जेव्हा ते फुलोरा येतो, जेव्हा म्हणजे फुलं येतात आणि फळाची जेव्हा स्थिती असते त्यावेळेला सगळे ते शेतकरी इकडे त्या मधपेट्या आपल्या शेतात ठेवतात, म्हणून त्याचं उत्पादन दुप्पट तिप्पट होतं. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात एवढं निसर्ग सौंदर्य आहे. मी रत्नागिरीतलं इकडचं वर्णन केलं. एवढं असून आपलं मधमाशी पालन आणि मध उत्पादन अत्यंत कमी आहे. म्हणजे मला तर सांगायला शरम वाटते महाराष्ट्रात मध उत्पादन किती आहे सांगायला. मी सांगतच नाही म्हणून. आणि इथे कोकणात कृषी विद्यापीठाचे अधिकारी बसलेत, त्यांच्या कुलगुरूंशी सकाळी बोललो की माझ्या दृष्टीने हा खूप मोठा विषय आहे की कोकणात मधमाशी पालन होतच नाही. का होत नाही? का आपण करत नाही विचार? त्यामुळे पुढच्या काळात कोकण कृषी विद्यापीठाबरोबर आणि खादी मंडळ कोकणातलं मधमाशी पालन या विषयावर एक चिंतन मंथन करण्याची गरज आहे. जोशी सर, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सारंगीची फुलं, मग अशी मी सांगत होतो की सरकारने 200-300 कोटी रुपयांचा प्रकल्प सारंगीच्या फुलांचा, की खूप मोठा प्रकल्प सिंधुदुर्ग होऊ शकेल. असे कितीतरी विषय आहेत. आता आपण त्या खोलात नको जाऊया, पण हा एक अभ्यासाचा विषय, काळजीचा विषय की कोकणात का मधमाशी पालन होत नाही. जिथे दुष्काळी भागात सुद्धा आमचे मधपाळ आहेत ते करतात, तर कोकणात का होत नाही? निसर्ग सौंदर्य आहे, पाऊस हा मोठा शत्रू आहे मधमाशीचा, पण त्यालाही उपाय आहेत. त्यामुळे आता तो चर्चेचा विषय नाहीये, पण आपण तो विचार करणार आहोत. त्यामुळे मधमाशांचं जतन होणं, संवर्धन होणं, ती चळवळ होणं, प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्रबोधनाचा एक भाग म्हणून आज आपण इथे जमलेलो. त्यामुळे मला खूप आनंद आहे की आपण गणपतीचे दिवस आलेले आहेत. पुढच्या काळात गणपती सुरू होईल. आजचा दिवस म्हणजे कामकाजाचा दिवस आहे आणि वेळ सुद्धा अशी अडमिळ ठेवलेली आहे. तरी सुद्धा आपण चांगल्या संख्येने आलात. आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आपण त्या चळवळीचा सर्वजण एक घटक होत. आज आपण ती चळवळ ही मधमाशी जी आहे ती आपण ती पुढे नेऊया आणि आपल्या गावात काही ना काही आपण करून दाखवू. म्हणजे मी तर नेहमी घोषणा करतो की एकेकाळी बाळासाहेब गाव तिथे एसटी, आता सरकारची घोषणा असायची
मी म्हणतो गाव तिथे मदपेटी असली पाहिजे. आज महाराष्ट्रात एवढी गावं आहेत, पण फक्त 3 ते 4 हजार गावात मदपेट्या आहेत. अत्यंत दुर्दैव. त्यामुळे जिथे गाव तिथे मदपेटी, जिथे ग्रामपंचायत तिथे मदपेटी, असं जर आपण ठरवलं तर ही चळवळ वाढेल. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीने ठरवलं की आम्ही एक पेटी आमच्या ग्रामपंचायतीच्या आवारात ठेवू. असं प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरवलं तर जेवढ्या ग्रामपंचायती आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायत हे केवढं मोठं आंदोलन, केवढं मोठी चळवळ उभी होईल. त्यामुळे आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण प्रत्यक्ष सादरीकरण संपल्यानंतर तुम्हाला याचं महत्व आणखीन पटेल. पुढे बघा, जगातील सर्वात संशोधन झालेला कीटक आहे. आता मधमाशीची वैशिष्ट्य बघा, आपल्याला माहिती नसतात. मधमाशीला 5 डोळे असतात. 5 डोळे. आपल्याला 2च आहेत, मधमाशीला 5 असतात. माहिती आहे? किती जणांना माहिती होतं? 5 डोळे असतात आणि इंग्रजीला अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतात. अतिनील ज्याला किरण असतात, हे किरण ती बघू शकते. त्यामुळे तिला 5 डोळे असतात. 6 पाय, कीटक असल्यामुळे 6 पाय असणारच. 2 पोट असतात. आपल्याला एकच पोट आहे, ते सांभाळता सांभाळता आपली नाकीनं होते. तिला विचारलेलं 2 पोट आहे. बघा, म्हणजे आपल्याला माहिती नसते. एक खाण्यासाठी आणि एक फुलातला मकरंद जो असतो सगळ्याचा साठवण्यासाठी. अशी 2 पोट मधमाशीला असतात. एकमात्र कीटक जो डंख मारल्यावर मरतो. जगातला एकमात्र कीटक आहे. तुम्हाला मधमाशी चावली की ती बिचारी मरते, तुला दुसरा पर्याय नाही. बाकी तुम्ही मुंगी काय किंवा कुठचा डोंगळा काय, तुम्ही डास काय, तुम्ही मारला तरच तो मरतो. बरोबर? नाही तर रक्त पिऊन निघून जाईल. मधमाशी बिचारी अशी की ती एकदा लागली की तुम्ही ती मरणारच बिचारी. त्यामुळे एकमात्र कीटक आहे जो चावल्यावर मरतो. एका सेकंदात 200 वेळा ती पंख फडफडते. एका सेकंदात 200 वेळा. बघा काय तिचा वेग असेल पंख फडफडवण्याचा. नंतर मधाचं पोळं असतं मधमाशाचं, किंवा आता जी पेटी आणलेली आहे ती पेटी एक प्रकारे वायुविजन म्हणजे एसी कसं काम करतो आपण. आता आपल्याला इथे गरम होत आहे, तर मधमाशीला सुद्धा गरम होतं गरमीत. पण तिला देवाने असं काही तिला हे दिलेलं आहे, अद्भुत असं तिला शस्त्र दिलेलं आहे, किंवा एक तिला असा एक मोठा जादू तिच्याकडे दिलेली आहे की ती बाहेर समजा 26 डिग्री वातावरण असेल आणि तिला 24 करायचं आहे, तर ती पंख फडफडून ती 24 वर आणते आणि थंडीच्या वेळेला उलट करते. जेवढी गरमी पाहिजे तेवढं ती आणते. म्हणजे नैसर्गिक वायुविजन, नैसर्गिक एसी. तिला गरज लागत नाही, एवढं तिला देवाने तिला हे दिलेलं आहे. नंतर एक मधमाशी 50 ते 100 फुलांवर भ्रमण करते. एवढीशी मधमाशी 100 फुलांवर फिरते आणि सर्व आयुष्यात केवळ अर्धा चमचा मध गोळा करते ती. आणि तिचं आयुष्य किती असतं? फक्त 4 महिने, 120 दिवस, 100 ते 120 दिवस एवढीच मधमाशी जगते. पण संपूर्ण आयुष्यभर कायम कार्यरत असते. संपूर्ण आयुष्यभर काम करून अर्धा चमचा मध ती निर्माण करते. राणी मधमाशी आहे, ही राणी मधमाशीचं आयुष्य असतं 2 ते 2.5 वर्ष. हे मला काही माहित नव्हतं. मी सभापती झाल्यावर मला हे सगळं माहिती मिळाली आणि आणखी मी मिळवतोय. मी 2-2, 2.5 तास या विषयावर बोलू शकेन. आता राणी माशी असते ती 1000 ते 1,500 अंडी रोज घालते. काही काही या इजरायलमधल्या राणी माशा तर 2,500 अंडी घालतात रोज. राणी माशी जगते 2.5 वर्ष, 2 ते 2.5 वर्ष. आणि अगदी बाळासाहेब मला आणखीन एक माहिती मध्यंतरी कळली होती, एकदम ज्याला आपण म्हणू की इंग्रजीत इंटरेस्टिंग म्हणतात. म्हणजे एका मधपेटीत किंवा एका मधपोळ्यात एकच राणी माशी राहते. प्रत्येक 15 दिवसाला 16 दिवसाला दुसरी राणी माशी तयार व्हायला लागते. पण जी आधीच्या पोळ्यातली राणी माशी असते ती तिला जगून देत नाही, तिला मारून टाकते. माझ्या एकटीचंच साम्राज्य, मी तुला जगून नाही देणार. त्यामुळे मग राणी माशीचं पैदास करणं किंवा तिला वाढवणं याचं प्रशिक्षण आपण देतो. कारण इथे आमच्याकडे चाटे आलेले आहेत किंवा आमचे आणखी अधिकारी आहेत की राणी माशी जेव्हा तिचं अंड जेव्हा वेगळ्या पद्धतीत असतं, राणी माशी थोडी मोठी असते, तर ती जेव्हा ती व्हायला लागते त्याच वेळेला तिला बाजूला करायला लागतं. म्हणजे दुसरी वसाहत आपण करतो, म्हणजे मग दुसरं पोळं तयार होतं, दुसरी मधपेटी तयार होते, दुसरी वसाहत तयार होते. नाही तर एक राणी दुसऱ्या राणीला जगून देत नाही.
आणखीन त्याच्यात दोन छोट्या गोष्टी आहेत की समजा राणी जगली ती दुसरी तयार झालेली, तर काही वेळा त्या दोन राण्यांमध्ये संघर्ष होतो प्रत्यक्ष शारीरिक, आणि त्याच्यात जी जगते म्हणजे जी टिकते, पराक्रम गाजवते, दुसरीला मारते, ती एक दुसरी म्हणजे जी जगते ती राज्य चालवते. आणखीन एक राजकारण्याने येण्यासारखा विषय इथे बाळासाहेब बोलत सांगतो मुद्दा. पण अशा मधमाशा झाल्या तर एखादी मधमाशी सांगते ठीक आहे बाबा, तू तुझं राज्य कर, मी माझं राज्य करायला दुसरीकडे जाते. तेव्हा भांडत नाहीत, ती निघून जाते दुसरीकडे, मी माझं राज्य दुसरीकडे करते. असाही प्रकार घडतात पण अत्यंत कमी. त्यामुळे राणी मधमाशी ही महत्वाची आहे. राणी मधमाशी मध काढत नाही, तिचं काम फक्त अंडी टाकणं असतं. आणखीन एक त्यातला महत्वाचा मुद्दा की राणी माशीचं मिलन जे आहे, संयोग जो आहे नर माशा बरोबर, तो आयुष्यात फक्त एकदा होतो. म्हणजे विशिष्ट वेळ झाली की माशी उडते म्हणजे हवेत जाते आणि तिच्या मागे 40-50 नर जातात. त्याच्यात पुन्हा स्पर्धा होते की कोण जाणार राणीच्या जवळ, आणि जे टिकतात स्पर्धेत ते जातात जवळ, एकामागोमाग एक राणीचं मिलन होतं. आणि नंतर अद्भुत गोष्ट अशी आहे की एकदा राणी माशी बरोबर नराचं मिलन झालं की नर लगेच मरतो. आणि जे नर मिलन करू शकत नाहीत ते पुन्हा पेटीकडे येतात किंवा पोळ्याकडे जातात. त्यांना बाकीच्या मधमाशा जगून देत नाहीत, नराला मरावंच लागतं. याचं कारण नर हा नराकडे नांगी नसते, म्हणजे जो मध काढतात त्याच्याकडे डंख नसतो, त्यामुळे तो फुलातला मकरंद तो शोषून घेऊ शकत नाही. तो ऐत खाऊ असतो. मधमाशीने आणलेलं अन्न फक्त खायचं, जगायचं ऐत खाऊ आणि मिलन करायचं, जसा कदा ताण करतो तसा. त्यामुळे ह्या सगळ्या अद्भुत अशा गोष्टी आहेत निसर्गाने निर्माण केल्या. एवढीशी मधमाशी आहे. मधमाशीच्या विषाची किंमत, 1 किलोची किंमत 1 कोटी रुपये. आज आपल्या भारतात कुठेच हा प्रकल्प होत नाही सरकार म्हणून. देर आर प्रायव्हेट प्लेयर्स, काही खासगी लोक करत असतील, पण सरकार म्हणून आपण अजून मधमाशीचं विष उत्पादन आपण करू शकलो नाही. माझं कृषी विद्यापीठाला ते सांगणं आहे की आपण करूया, एकत्रित करूया. मी तर पंतप्रधानांना पत्र पाठवणार आहे या विषयात. आज चीन आणि अमेरिका सर्वात पुढे आहेत, कारण मधमाशीचं विष तुमचं आर्थरायटिस, कॅन्सर, अन्य काही रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला मधमाशी आणि साप असे 2 विषय समजा ठेवले तर सापाचं विष, साप कुणाला चावला तर माणूस का मरतो? का मरतो ताई साप? म्हणजे माणूस का मरतो साप चावल्यावर? काय होतं विष चावून? काय होतं विष चावल्यामुळे? काय होतं तुमच्या शरीरावर परिणाम? काळवेळ पडत नाही. का आपण मरतो? कारण आपल्या रक्ताच्या गुठळ्या होतात, रक्तप्रवाह जो असतो रक्तप्रवाह खुटतो, रक्ताच्या गुठळ्या वेळेला होतात त्याच्या विषामुळे, म्हणून आपण माणूस मरतो. मधमाशी तुम्हाला चावली तर तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्या या मोकळ्या होतात. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर, डायबिटीज या सर्वांवर ते औषध आहे. त्यामुळे पुण्यात काही जण वैद्य आहेत, इथे सुद्धा असतील रत्नागिरीत, दर 15-20 दिवसाला ते मधमाशीचा डंख तुम्हाला करतात. जेव्हा डायबिटीज, ब्लड प्रेशर, आर्थरायटिस असे आजार आहेत त्याच्यावर औषध आहे. आणि त्या विषयाची किंमत ही 1 कोटी रुपये आहे. त्यामुळे एवढीशी मधमाशी काय आपल्याला देते बघा. नेक्स्ट हे बघा 3 प्रकार आहेत. मी आता सांगितले, ही क्वीन म्हणजे राणी माशी, कामकरी माशी आणि ड्रोन म्हणजे नर माशा, असे 3 प्रकार आहेत माशांचे. नेक्स्ट आता हे बघा, मधमाशीचं ज्याला संवाद म्हणतो आपण, संवाद कशी करते मधमाशी? मधमाशीचं पोळं असतं किंवा मधमाशीची पेटी आहे. सकाळ झाली, साधारण सूर्यकिरण दिसायला लागली की मधमाशीचा एक जो जथ्था आहे, हा जथ्था टेहळणी, तेव्हा टेहळणी करणाऱ्या मधमाशा जातात. त्या कुठे कुठे फुलं आहेत, कुठच्या फुलावर मकरंद मिळेल सगळं शोधतात. आणि ज्या कामकरी माशा आहेत त्या कामकरी माशांना येऊन सांगतात. कशा सांगतात? राऊंड डान्स, म्हणजे गोल राऊंड त्या नाच करतात. गोल राऊंड नाच केला तर याचा अर्थ काय की 100 मीटरच्या आत तुम्हाला सगळं खाद्य मिळणार आहे. दुसरा प्रकार काय? दुसरा प्रकार 500 मीटर किंवा त्याच्यापेक्षा लांब आहे, तर त्या इंग्रजीचा 8 आकडा करतात.
आणि नाचतात. त्याला वॅगन डान्स म्हणतात. 8 चा आकडा करतात म्युझिकला, तो वॅगन डान्स आहे. त्यामुळे मधमाशांची ही सांगण्याची जी पद्धत आहे संवादाची, ही सुद्धा ही महत्वाची आहे. आपल्या आगामाशा आपण जे आता निसर्गात सगळं बघतो, मोठे असतात आकाराने, ते आपल्याला पाळता येत नाही, त्याला आगामाशा. दुसरं आहे सातेरी भाषा, जे आपल्या स्थानिक आहेत, एशिया खंडात, सगळ्या आशिया खंडात सापडतात, सातेरी भाषा. तिसरी आहे ती